ओके, गुड इव्हनिंग. जमल्यास व्हिडिओ सुरू करा म्हणजे मला पाहता येईल. आजचं सेशन तसं कालच्या सारखं लांबणार नाहीये. अत्यंत काय म्हणतात त्याला क्रिस्प स्वरूपात आपण समजून घेणार आहोत. पार्टनर, लाईफ पार्टनर, आपलं कार्मिक ऑब्लिगेशन, काही जुनाट विचार आहेत त्यांना आपण तिलांजली देणार आहोत. राईट, आर यू ऑल रेडी फॉर इट? या. आणि मग त्याच्यानंतर ग्रॅटिट्यूड आणि फॉरगिवनेस. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. दोन्ही हात जोडून प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, स्माइल यू से टू द संपूर्ण स्पिरिच्युअल हायरार्की, आपल्या सगळ्यांचे गुरुजन, प्राणिक हिलिंगचे जनक मास्टर चोबक सुई, कर्माच्या देवता, एंजल्स ऑफ लव्ह, कंपॅशन, मर्सी, हिलिंग, या आपल्या 21 दिवसाची जी आपली सिरीज आहे त्यासाठी आपल्याबरोबर काम करत असलेले सगळे गायडिंग एंजल्स, आपल्याला इंट्युएशन, आपल्याला मदत करत असलेले, ज्यांच्या विचारांशी आपण संलग्न झालेलो आहोत, ते सगळे देवता, आपण त्यांना सगळ्यांना आव्हान करू आजचं सेशन थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ऑल ऑफ यू, थँक्यू फॉर जॉईनिंग. वेलकम ऑल ऑफ यू वन्स अगेन फॉर द फोर्थ डे ऑफ द सिरीज. आणि सिरीज आपली सुरू आहे फॉरगिवनेस आणि ग्रॅटिट्यूड. सो आजच्या सत्रामध्ये किंवा आजच्या सेशन मध्ये आज आपल्याला आपण पाहतोय की चौथ्या दिवशी, पहिल्या दिवशी सुप्रीम गॉड, नंतर डिवाइन फादर, डिवाइन मदर, कुलदेवी, कुलदैवत, त्याच्यानंतर गुरु, आणि काल मग आपले पेरेंट्स. राईट, मग गाडी थोडीशी पुढे सरकते, सुई काटा आपला पुढे सरकतोय, गळ्याचा काटा जसं सरकतो, आणि मग तो येतो लाईफ पार्टनर वरती. ओके, लाईफ पार्टनर विषयी आपण एखाद दिवशी सखोल सेशन करूया, पण आज वेळेअभावी किंवा आपल्याला कॅप्सूल स्वरूपात बोलायचंय. राईट, लाईफ पार्टनर म्हणजे नवरा किंवा बायको किंवा आजच्या काळामध्ये लिव्हिंग रिलेशनशिप किंवा काही काळासाठी म्हणून तयार असलेले होत असलेले काही रिलेशनशिप, ज्याला आपण लिव्हिंग रिलेशनशिप म्हणून, बॉयफ्रेंड म्हणून, गर्लफ्रेंड म्हणून, आणि अशा सगळ्या रिलेशनशिपला जिथे लाईफ पार्टनर म्हटलं जातं, लवर म्हणतात काय काय ठिकाणी. आता लवर कोण म्हणत नाही. आम्ही कॉलेजमध्ये असताना लवर काहीतरी कल्पना होती. राईट, आम्ही म्हणजे मी. राईट, तेव्हा अशी लवर वगैरे कल्पना होती. बापरे, आता मला बोलताना सुद्धा काहीतरी वेगळंच वाटतंय. आता गर्लफ्रेंड आहे, राईट, आणि बॉयफ्रेंड आहे, असं काय सगळं आलेलं आहे. राईट, सो कमिंग बॅक, सो या सगळ्या रिलेशनशिपचा जो गाभा आहे, ओके, नवरा बायको या रिलेशनशिप बदला किंवा लाईफ पार्टनर या सगळ्या रिलेशनशिपचा जो गाभा आहे, तो गाभा हा केवळ आणि केवळ कर्माच्या सिद्धांतावरतीच अवलंबून आहे आणि असतो. 90-95% गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण अग्रेसर असाल, आपण फंटास्टिक असाल, आपलं जग सगळं ऐकताय, आपण खूप इन्फ्लुएन्शियल असाल, पण कदाचित आपल्या घरी आपल्याला 0 व्हॅल्यू असू शकेल. राईट, आपण खूप साऱ्या गोष्टी करत असाल, बाहेर आपल्याला लोक वावा करतायत, आणि आपल्याला आपल्या विचारांना आपल्याला आपण समजा कन्सल्टिंग बिझनेस मध्ये असाल किंवा आमच्यासारख्या प्राणिक हिलिंग मध्ये किंवा माझ्यासारख्या व्यावसायिक, अनेक वेगवेगळे व्यवसाय आहेत माझे, अशा कुठल्या व्यवसायात असाल तर त्या सगळ्या व्यवसायांमध्ये राईट आपण अग्रेसर असू शकाल आहात, पण अशा एक ठिकाणी की जिथे ह्यातलं कुठलंही अग्रेशन चालत नाही, ते रिलेशनशिप हे आपल्याला सतत कर्माने जोडलेलं आहे. काही रिलेशनशिप मध्ये आपण पाहतो नवरा बायको अत्यंत एवढे कॉम्प्लिमेंटिंग असतात एकमेकांशी. प्राणिक हिलिंगमुळे मला या सगळ्या गोष्टी फार जवळून पाहायला मिळतात. वेगवेगळे कपल्स, वेगळ्या वेगळ्या एज ग्रुपची माणसं, 60-65 वर्षाचं कपल सुद्धा मी कन्सल्टिंग मध्ये आम्ही पाहतो जेव्हा, तेव्हा केस स्टडी म्हणून लक्षात येतं की त्यांच्यामधली असलेली जी आत्मीयता एवढी तुफान होती आहे की दोघं जण जर भाजी मार्केटमध्ये गेले तर त्या भाजीवाल्याकडे त्यांची अशी सखोल चर्चा चालली की भाजी कुठली घ्यायची. मग नवरा म्हणतो की तुला जी आवडती ती घे. आता 65 वर्ष वय झालं दोघांचं. ती म्हणते नाही तुम्हीच सांगा म्हणून. मग नवरा म्हणतो की नको, आपला मुलगा येणार आहे.
तरी पण बायको म्हणते की नाही ठीक आहे, तरी पण तुम्हाला तोंडल्याची आवडते म्हणून मी तोंडल्याची घेते. तोंडली जस्ट अन एक्झाम्पल. इट इज कॉल्ड सॉलिड कंपॅनियनशिप. एक्स्ट्रीमली सॉलिड कंपॅनियनशिप. एक्स्ट्रीमली सॉलिड. मला अशी पण लोक काही माहिती आहेत की नवरा गेला, त्याच्या काही एखाद महिन्याच्या आतमध्ये बायको गेली. द सोल लॉस द कनेक्शन. देर इज नो लाईफ. इज व्हॉट द सोल फील्स बिकॉज द अकम्प्लिश झालेलं आहे. त्यामुळे नवरा बायकोच्या रिलेशनशिपमध्ये, लाईफ पार्टनरच्या रिलेशनशिपमध्ये, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडच्या रिलेशनशिपमध्ये हे कायम एकच गोष्ट त्याच्या मागचा सिद्धांत आहे. तो सिद्धांत आहे कर्मांचा. आपल्याला काहीतरी लेसन्स घ्यायचे त्यांच्याकडनं, दोघांना एकमेकांकडनं. म्हणून बाहेरच्या जगतामध्ये आपण किती नंबर 1 असाल आणि जर आपण असं म्हणू की आपण घरी आल्यावरती 0 होतो किंवा मायनस होतो, मुळात ती कंपॅरिझनच चुकीची. त्यामुळे हा विचार आज त्याला तिलांजली द्यायची. आपण बाहेर खूप काही ग्रेट असाल, आपण नोकरीमध्ये व्यवसायामध्ये ग्रेट असाल, आपण तुम्ही घरी आल्यानंतर आपल्याला नतमस्तक व्हायला लागत असेल, सरेंडर व्हायला लागत असेल, आपलं काहीच चालत नसेल, आपण हतबल होत असाल, दॅट इज लेसन फॉर यू. जर आपण महिला आहात आणि आपलं लग्न होऊन आपण सासरी आलेला आहात, आपण पाहतोय की सगळं ठीक आहे, पण समहाऊ यू आर नॉट हॅपी विथ द रिलेशनशिप, किंवा अजून काही कधी कधी वादविवाद तंटे उडतात. पण एक त्यातला समजा आपण लेसनचा भाग जर समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि तो लेसन जर आपण लक्षात घेतला, तर देन इट बिकम्स लाईफ बिकम्स इझी. पण तो लेसन समजायचा कसा? हा लेसन माझ्यासाठी आहे, हे समजायचं कसं? आणि त्याच्यासाठी लागतात गुरु. गुरुंनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन. आणि म्हणून आपण काल गुरुंना आपण थँक्यू आपण त्यांना सांगितलं. गुरुंनी परवा आपण त्यांना सांगितलं थँक्यू. गुरुंनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन हे काही प्रमाणामध्ये कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड, थोडं सबकॉन्शियस माइंड समजतं, पण सबकॉन्शियस माइंड म्हणतं मी का करू, ऍडजस्टमेंट मी का करू. त्यामुळे दिस रिलेशनशिप which is the husband and the wife or a life partner always demands lot of adjustment, lot of understanding. आता अनफॉर्च्युनेटली हा शब्द वापरायला लागतो की आपण जगाच्या ह्या कोपऱ्यामध्ये राहतो, या भागात राहतो की जिथे अंडरस्टँडिंगच्या नावाकडे सहनशीलतेचा उद्रेक होतो. आत्मसन्मान संपलेला असतो महिला वर्गांमध्ये. राईट, देर इज नो आत्मसन्मान. स्वतःला काही नाहीच राहिलंच नाही, राहत नाही. सेल्फ इंजुरी मोड मध्ये येतात महिला. बरेचसे जे आजारपण आहेत ती सेल्फ इंजुरीने तयार झालेली आहेत. म्हणजे स्वतःला स्वतः पनिशमेंट करायची, सतत आपण ही गिल्ट तयार करायची की बापरे मला हे घर का मिळालं. आणि हे अनुत्तरित प्रश्न जेव्हा सबकॉन्शियस माइंडला पडलेले असतात आणि ते पडलेले प्रश्नांची उत्तर आपण देत नाही, मग ते आजार तयार होतात. गोळ्यांवरती गोळ्या, गोळ्यांवरती गोळ्या, गोळ्यांवरती गोळ्या, आयुष्यभर गोळ्या. Are you understanding? The life partner has various roles to identify. बऱ्याचशा ठिकाणी आपण जेव्हा हे लेसन समजतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ओके हे असं आहे म्हणून हे असं आहे. बरं, म्हणून समोरची व्यक्ती बदलणार आहे का? ऑब्विसली नाही. आपण आपल्या मनावरती कंट्रोल ठेवू शकत नाही समोरची व्यक्ती कशी बदलेल. तिचा प्लॅन वेगळा आहे, आपला प्लॅन वेगळा आहे. राईट. त्यामुळे सेल्फ लव्ह, सेल्फ ऑनेस्टी, स्वतःवरती प्रेम, आणि आपल्याला किमान पक्षी हे समजलं की ओके द लेसन्स हॅव टू बी लर्न. या जन्मात ही बायको, या जन्मात हा नवरा, या जन्मात हा बॉयफ्रेंड, या जन्मात हा गर्लफ्रेंड, ही गर्लफ्रेंड, हे आपल्याला काय समजवत आहे? पेशन्स आपल्याला समज, आपले पेशन्स बलवान होत आहे. सगळंच वाईट नसतं, नसूच शकतं. एवढं कठोर, एवढे कर्माचे देवता एवढे कठोर नसतात, अनलेस काहीतरी आपण खूप मागच्या जन्मांमध्ये आपण भयंकर मोठे गोंधळ घातलेले आहेत. आपल्याकडे अशी पण संकल्पना आहे, आणि या संकल्पनेला सुद्धा इन टर्म्स ऑफ इफ यू गेट डिवोर्स्ड इट इज नॉट गुड, असं काहीतरी बुरसटलेले विचार आपल्याकडे आहेत. असं काही नाही. जर आपण लेसन लर्न केले, आमच्याकडे कितीतरी कन्सल्टिंग मध्ये लोक येतात. मला एक
वर्षा 6 महिन्यापूर्वी विनीताकडे कोणतरी कन्सल्टिंग करत होतं, कोण महिला, आणि मला ती सांगत होती, ती केस स्टडी आम्ही डिस्कस करत होतो तेव्हा. एक महिला आहे, ऑफकोर्स वी कॅनॉट डिस्क्लोज द नेम, पण त्यांनी लग्न त्यांचं नाही व्यवस्थित चाललं म्हणून त्यांनी डिवोर्स घेतला. देन शी केम टू सेकंड मॅरेज, सेम एव्हरीथिंग सेम, फक्त माणसं बदलली. ती मला सांगत होती अशी केस माझ्याकडे आली आहे की ती बाई म्हणते की सगळं सेम आहे, कर्म नाही बदलली, माणसं बदलली. सो इफ यू थिंक दॅट यू नो देर विल बी सम बेटर पर्सन फॉर यू, मी याला सोडून त्याला जाते, वी डोंट नो. सो देर इज लॉट ऑफ कर्मा, देर इज लॉट ऑफ डेस्टिनी मॅनेजमेंट. हा विषय अत्यंत गहन आहे. महिला कसं सोडवायचं, म्हणून त्याला लागतात गुरु. जेवढं आपण पुश करू तेवढं ते रिटर्न येतं. प्रत्येक व्यक्ती जे आमच्याशी बोलत असतात ते असे करतात, ते असे करतात, ते असे करतात, ही अशी करते, ही अशी करते, पुढच्या वेळी त्याचं प्रमाण अजून वाढलेलं असतं. पुढच्या वेळी ते अजून काहीतरी अजून पराकोटीचं वाढलेलं असतं, त्याच्या पुढच्या वेळी अजून पराकोटीचं वाढलेलं असतं. हे वाढ ही कंटिन्यूज आहे, कारण ह्याच्या आधी आपण समजलंय लॉ ऑफ इन्क्रीज. माझं सेशन आहे त्याच्यावरती, बघा युट्यूब वरती, लॉ ऑफ इन्क्रीज. प्रत्येक गोष्ट ही वाढ होते, दुःख वाढतंय, सुख वाढतंय, लॉ ऑफ इन्क्रीज. काय वाढवायचं आपल्या हातात. बऱ्याच वेळेला महिला येतात, लग्न होऊन येतात, आणि लग्न होऊन एका म्हणजे दुसऱ्या घरी जेव्हा लग्न होऊन जातो तेव्हा देर आर लॉट ऑफ कॉम्प्लिकेशन्स, पूर्ण सिस्टमला ऍडजस्ट करत असतं, सोपं नाही. जॉईंट फॅमिलीज असतात बऱ्याच वेळेला, वी डोंट नो. बिफोर यू अंडरस्टँड एव्हरीथिंग, ऑलरेडी त्यांना मुलं होतात, काय ऍडजस्टमेंट करणार, हे काय परदेशात नाही आपण. त्यामुळे द फॉर्मॅट हिअर इन इंडिया, द फॉर्मॅट रेस्ट ऑफ द वर्ल्ड इज व्हेरी डिफरंट. त्यामुळे लाईफ पार्टनर आणि तोच पार्टनर आपल्या सारखा मिळो असं काहीतरी आपण त्या वडाच्या भोवती आपण फिरतो, त्याच्याविषयी मी आज बोलणार नाही. पण एवढंच सांगेन की असे काहीही आपण संकल्प करू नका, कारण मग आपण कर्मांच्या गोंधळांमध्ये आपण आपल्याला सुद्धा एक इच्छा असते, आणि ती इच्छा आपण जर खूप जोरात व्यक्त केली, दरवर्षी व्यक्त केली की हाच नवरा किंवा हेच आपल्याला मिळू दे, हाऊ विल यू ग्रो? इफ ही इज नॉट ग्रोन or if he is growing a lot, how will you match the speed? म्हणून जे परमेश्वराला मान्य आहे, जे गुरुला मान्य आहे, ते व्यवस्थित होईल या संकल्पनेवरती आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे. त्यामुळे हा विचारांना, सेकंड विचारांना तिलांजली. रूढी आहेत, त्याच्या मागचं महत्व असेल, आय डोंट नो. मी विनम्रतेने त्यांना आय रिस्पेक्ट इट. पण जे एसोटेरिक पार्लन्स मध्ये आहे त्याला मात्र हे कुठेतरी कॉन्फ्लिक्टिंग आहे, बिकॉज द सोल हॅज अ प्लॅन. तिसरा विचार, लाईफ पार्टनर नाहीये आणि मुलगा किंवा ब्रह्मचारी किंवा म्हणजे देयर इज नो मॅरेज. बापरे, लग्न झालं नाही आमच्या या दीरांचं, गुड कर्म, इज फ्रीड फ्रॉम ऑल द कर्मास. त्याची झालेली सगळी कर्म संपलेली आहे. बऱ्याचशा वेळेला 12व्या घरामध्ये केतू असेल त्यांच्या, नसेल तर मला फोन करू नका, विचारू असेल तिकडे कुठे. पण त्यांचे नाही ना प्लॅन्स, त्यांचे संपलेले आहेत सगळे कर्म. दॅट पर्सन इज क्रिएटेड गिल्ट की माझं लग्न झालं नाही. सो इन्स्टेड ऑफ बिंग हॅपी, तो समाजाच्या 95% 99% समाजात, काय बघ तुझं कधी लग्न होणार, काय बघ तुझं कधी लग्न होणार, काय बघ तुझं लग्न होणार, जेव्हा वेळ होती तेव्हा झालं नाही, तेव्हा वेळ होती जेव्हा तू नाही म्हणत होतास, तेव्हा तू नाही म्हणत होतीस, तेव्हा किती हा पोरगा आलेला. बाप रे, द पर्सन इज डाइंग आउट ऑफ गिल्ट. काय करतोय आपण? द पर्सन इज ऑलरेडी फिनिश्ड हिज कर्मा, म्हणून गुरु लागतात हे समजण्यासाठी. हे अज्ञान आहे. त्यापेक्षा मला सुचवा की प्राणिक आणि अराटिक योगाच्या प्रणालीमध्ये आल्यानंतर बऱ्याचशा पुस्तकांना समजण्याची आपली कॅपॅबिलिटी वाढली आहे. म्हणून मी तुम्हाला
सांगू शकतोय, इझी कॅप्सूल देऊ शकतोय. नाही तर लोक आपण गांगरलेल्या अवस्थेमध्ये, बापरे डिवोर्स झाला म्हणजे काहीतरी वाईट आहे, ती वाईटच असेल, तो वाईटच असेल, असं काय नाहीये. त्यांच्या दोघांची कर्म संपली. आणि जर तुम्ही अध्यात्मात असाल तर तुम्ही फास्ट ट्रॅक वरती आहात. संपू शकतात कर्म. गुरूंचा प्लॅन असेल, आपल्याला काय माहिती. द्या ना त्यांच्या हवाले, ते करतील. आहात का? लक्षात येत आहे. त्यामुळे गेटिंग डिवोर्स्ड, गेटिंग सेपरेटेड, सेकंड मॅरेज, एक्झिस्टिंग मॅरेज, मलाच हे असे का भेटले, जीवनातला प्रत्येक हा रॉंग नंबर माझ्याच आयुष्यामध्ये का आला. कारण ही वायरिंग आपण केलेली असते मागच्या जन्मामध्ये. आमचे हे असे का, वेडेच आहेत, वेड्याच आपण चूज केलेला, येतानाच आपण ह्या कॉन्ट्रॅक्ट साईन करून आलेला. आमच्या ह्यांना कळतच नाही, कळतच नाही, ते शेवटपर्यंत कळत नाही. कारण आपण काय मंत्र म्हणतोय, आपण असं म्हणतो मे यू बी ब्लेस्ड विथ गुड हेल्थ, मग काय होईल. तसंच आमचे हे कळत नाही, खलास कळत नाही, कळत नाही तर नाही तर नाही तर नाही. 40 वर्ष कळत नाही, संपलं हो लग्न, 60-65 वर्ष झाला माणूस, संपलं, कळत नाही, शेवटपर्यंत कळत नाही. आर यू अंडरस्टँडिंग? मला असे पण कपल्स माहिती आहेत, नवरा आतमध्ये हॉस्पिटलमध्ये आयसीसीयू मध्ये, बायको 25 वर्षाचा पाडा वाचून दाखवते. काय केलं नाही त्यांनी म्हणून त्यांना हार्ट अटॅक आला. वाव. काय केलं नाही म्हणून हार्ट अटॅक आला आणि म्हणून त्यांची ही परिस्थिती आहे. मला अशी पण लोक माहिती आहे. काय त्या बिचारा पेशंटवरती परिस्थिती झाली असेल. बरं व्हायच्या ऐवजी त्याला शुभेच्छा आणि प्रेम आणि या सगळ्या गोष्टी मिळायच्या ऐवजी दुसऱ्याच कुठेतरी एनर्जी मिळत आहे. व्हॉट काइंड ऑफ कर्म आर यू जनरेटिंग? आर यू अंडरस्टँडिंग? आहात का सगळे? बघू जरा मला. या काही जणांचे तुमचे व्हिडिओ बंद आहे. ओके, राईट. सो वी डोंट नो. माहेरून सासरला आले तरी पण आपली एक लाईन माहेरला आपली आहेच. चला इथे या, हा स्वीकार करा. कधी करणार? पुढच्या जन्मामध्ये ऍडव्हान्स बुकिंग करताय. द्वेषाने आता इथे जेवढं वागताय तेवढं या नेक्स्ट जन्मामध्ये ऍडव्हान्स बुकिंग आहे. या जन्मात सून, पुढच्या जन्मात मुलगी. कॉंग्रॅच्युलेशन. करा द्वेष. यू अंडरस्टँडिंग? आमचे हे यांना काहीच कळत नाही. पुढच्या जन्मामध्ये तुम्ही हे व्हाल बरं, मग कठीण होईल का? नोबडी नोज. हॅलो, गहन जातोय आतमध्ये. खोल एकदम. राईट. सो या सगळ्या ठिकाणी जेव्हा आपण असतो, काही गोष्टी आपल्या हाताच्या पलीकडे असतात, आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे असतात. सॉरी. काही ठिकाणी आपल्याला या सगळ्या गोष्टी समजत नसतात. पुढे आपल्याला लेसन्स लर्न करायचे असतात. काही जण लेसन लर्न करू शकतात, काही जण पुढच्या जन्मात लेसन लर्न करतात. वी डोंट नो. आता करायचं काय? आता ग्रॅटिट्यूड आणि फॉरगिव्हनेस करायचं. राईट, राईट. कारण की ह्या प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो तर आपल्याला हा जो रोल मिळालाय, नवरा किंवा बायको किंवा लाईफ पार्टनर म्हणून हा जो आपला रोल आहे, राईट, या रोलमुळे आपली काहीतरी वेगळी ओळख आहे. आपली पेशन्स बनलेत, आपल्याला मुलं झाली असतील, आपण आई असाल, आपण वडील असाल, ही त्या रिलेशनशिप मधून आपल्याला पेशन्स आपण समजतात, आपण टॉलरन्स समजतात.
आपल्याला अंडरस्टँडिंग आपली डेव्हलप होते. ती एक व्यक्ती आपल्याला असं वाटत असेल की या घरी आल्यानंतर म्हणून काही जण आमच्याकडे प्राणी किलिंग शिकायला येतात की इथे काहीतरी घरी बदलेल, त्यामुळे गुरु भेटतात. वी डोंट नो, राईट? वी डोंट नो. कधी कधी फायनान्शियली अत्यंत दुर्गम परिस्थिती होऊन जाते. कधी कधी पार्टनरला समजत नाही की आपली फायनान्शियली आपली परिस्थिती काय आहे, काय असायला हवी आहे. दूरदृष्टी नसते, त्यामुळे अख्खं घर विचार एखाद्या विजनलेस पद्धतीने एक घर चालतं. बाईला समजत असतं किंवा पुरुषाला समजत असतं, पण काही विशेष करू शकत नाही. नवरा विजनरी नसतो कधी कधी. मग अशा वेळी काय करू शकतो? अशा वेळी आपण ब्लेस करू शकतो. अशा वेळी आपण मदत मागू शकतो, कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं या मेंदूमध्ये नाहीत. आणि जिथे नाहीत ते समजल्यानंतरच आपण वरती टिंग टॉंग एक आपण देवळाची घंटा आपण वाजवतो आणि म्हणतो, अरे बाबा रे, बघ रे बाबा. हा, मग शरणागती. क्लिअर होते? येस. सो gently close your eyes. Inhale and exhale slowly. आपण फक्त 4 स्टेटमेंट्स आपण बोलणार आहोत. आपल्या लाईफ पार्टनरला स्मरण करा. जर आपल्या लाईफ पार्टनर नसतील तर इट इज स्टील ओके. You might have friends who are equal of life partner. You might have brothers and sisters who are supporting to you. असं असू शकतं. आपले आई वडील असू शकतात. आपली मित्रमंडळी असू शकतात. सो जस्ट इमॅजिन. आणि आतापर्यंतच्या जीवनामध्ये जेवढे गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड असे काही रिलेशनशिप आपले डेव्हलप झाले असतील, कळत आणि नकळत, तर त्यांना आपण फक्त एवढंच सांगतोय की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. दीर्घ श्वास घ्या. इनहेल आणि एक्सेल स्लोली. इनहेल आणि एक्सेल स्लोली. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. I am sorry. Please forgive me. Thank you. And I love you. Gently open your eyes. I am sorry. आपण ग्रॅटिट्यूड आणि फॉरगिवनेसचा संगम करतोय. का? तर आय एम सॉरी. तर आपण सतत कुठेतरी त्यांना दुखवत असतो, आपल्या वागणुकीतनं, आपल्या ऍक्शन मधनं. आपल्याला माहिती असतं आपण कुठे दुखवतोय. आणि म्हणून आपण सांगतो की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू. म्हणजे आपण अज्युम करतोय की ओके, थँक यू फॉर बिंग देअर इन माय लाईफ. कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आय लव्ह यू याच्यासाठी की त्याच्यामध्ये हे जे लुब्रिकंट ऑफ लव्ह आहे, जर त्याच्यामध्ये दिव्य प्रेम नसेल, प्रेम नसेल, तर चाक हलणार नाही. ओके, सो लेट्स कंटिन्यू फॉर सम टाइम. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. I am sorry. Please forgive me. Thank you. And I love you.
I am sorry. Please forgive me. Thank you. And I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. And I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. And I love you. आय एम सॉरी. एखादा बॉडी पार्ट ज्याच्यामुळे आपण अस्वस्थ झालेला असाल, स्वतःला पनिशमेंट देत असाल, एवढ्या वर्षाचं आपलं दुःख आपण साठवलंय आणि त्या बॉडी पार्ट मध्ये शेवटी तो मॅलफंक्शन झालाय किंवा नादुरुस्त झालाय, त्या बॉडी पार्ट कडे लक्ष द्या. आय एम सॉरी. त्या बॉडी पार्टला सांगा आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. अँड आय लव्ह यू. I am sorry. Please forgive me. Thank you. And I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. And I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. And I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. And I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. And I love you. सावकाश श्वास घ्या, सावकाश श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. मनातल्या मनात दोनदा म्हणा. जेंटली रिटर्न बॅक. संपूर्ण त्यांच्या आपल्या पार्टनरच्या परिवाराकडे पहा आपल्या मनाच्या डोळ्यांनी आणि त्या सगळ्यांना म्हणा. आपण तीनदा म्हणणार आहोत. आपण त्यांचा पूर्ण परिवार इमॅजिन करतोय. कळत नकळत समजा आपण त्यांच्या परिवाराला, परिवाराविषयी, आपल्या सासरच्या माहेरच्या लोकांविषयी काय आपण चुकीचे शब्द आपण वापरले, त्यांच्याविषयी आपण काही बोललो, कळत नकळत, जाणीवपूर्वक, अजाणतेने वगैरे वगैरे वगैरे. पण आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. अँड आय लव्ह यू. I am sorry. Please forgive me. Thank you. And I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. And I love you. Inhale and exhale slowly. स्वतःला सांगा. स्वतःच्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडचा वेळ घालून द्या. सबकॉन्शियस माइंडला सांगा, इनर सेल्फला सांगा, कळत नकळत तू सुद्धा असा चुकीचा वागलास. स्वतःला सांगा आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. अँड आय लव्ह यू. आय लव्ह अँड अप्रूव्ह ऑफ माय सेल्फ. आय लव्ह यू. सांगा बरं आरशात आय लव्ह यू. हे सगळं मी माझ्यासाठी करतो. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी.
थँक्यू अँड आय लव्ह यू. इनहेल आणि एक्सेल स्लोली. Gently concentrate on the base of the spine, soles of your feet. परमेश्वराकडनं येणारी अतिरिक्त ऊर्जा आपल्या अवतारच्या भोवतालच्या सगळ्या लोकांना निर्विवादपणे मिळू दे. माझ्याबरोबर सगळ्यांनी म्हणा, आय एम सेफ, आय एम रूटेड, आय एम कनेक्टेड, आय एम ग्राउंडेड. स्माइल अँड से थँक्यू. कट करा लिंक या सगळ्या एनर्जीजची. थँक्स गिव्हिंग करूया. हे परमेश्वरा, संपूर्ण स्पिरिच्युअल हायरार्की, आपले सगळ्यांचे गुरुजन, सगळ्यांचे सद्गुरू, प्राणिकलींचे जनक मास्टर चोपक सुई, कर्मांचे देवता, एंजल्स ऑफ लव्ह, कंपॅशन, मर्सी, फॉरगिवनेस, फॉरगेटफुलनेस, गॉड्स ऑफ miracles, angels of telepathy, thank you very much to all of you. Thank you for joining, motivating, inspiring, helping each other. Thank you for joining in large numbers. Thank you. All of you, namaste. Have a great evening ahead. A great weekend. Thank you. Everybody okay? गोंधळ सुटले? राईट. लढा देण्यामध्ये बराच वेळ जातो आणि लढा देत असताना तो शुंभ जो आहे तो पूर्ण जळून खाक होतो, पण इट डझंट चेंज द कॅरेक्टर. सो द लव्ह इज द लुब्रिकंट. आत्मीयता, प्रेम, कंपॅशन, करुणा हे त्यातले इन्ग्रेडियंट्स आहेत. ओके, उद्या भेटू. तुमचा काही फीडबॅक असेल तर मला तुम्ही इथे द्या, अदरवाईज ग्रुपवरती द्या. एनिथिंग इज ओके. पण तुम्हाला जर काही वेगळं कळलं असेल आज तर मात्र मला नक्की सांगा इकडे. जर आपल्या काही कल्पना असतील आणि तिथे आपल्याला काही आपले कोडी सुटले असतील समजा, तर मात्र इथे नक्की सांगा. आय हॅव गिव्हन यू राईट टू अनम्यूट. ओनली 2 minutes. मला 6:45 सर एकदम मस्त झालं. एक्सलंट सेशन. मला कधी कधी बघायला मिळतं, कधी नाही मिळत, पण मी रेकॉर्डेड बघते. बरं, अटेंड करता येत नाही कधी. आजचं पण खूप छान झालं. परवाचं पण मी अटेंड केलं होतं, पहिल्या दिवशीचं पण एकदम मस्त. आज काय वाटलं तुला ज्योती? असं समजावणारं कोणतरी लागतं सर, आणि ते असं कोणतरी थर्ड पर्सन लागतं. आपल्या माणसाने सांगून आपल्याला ते पटत नाही काय काय गोष्टी. त्यामुळे खूप सुंदर सांगितलं तुम्ही, मस्त. गुड. सो यू नो द मंत्र नाउ. आय एम सॉरी, फॉरगिव मी. राईट. याचा काही सिक्वेन्स असू शकतो. एनी सिक्वेन्स इज ओके. म्हणजे एक वाक्य वरती खाली काय. चला ठीक आहे. थँक्यू. बाकी राहते काय तुम्ही म्हणताय? खूप सेशन छान झालं. पण हे रिलेशनशिप म्हणजे ह्याच्यातून एक वेगळ्या टाईपचं एक वेगळं खूप कळलं की रिलेशन आपल्या ह्या कर्मामुळे आपलं हे होतं. पण हे कर्मातून आपण म्हणजे हे काय म्हणतात, अशी कर्म चळून जाणार नाही किंवा रिलेशनशिप बॅड असतं ती सुधारण्यासाठी काय करता येईल? वा, किती छान प्रश्न आहे. याचं खूप मोठं उत्तर आहे. तुम्ही प्राणिक शिकलात का? बेसिक. वा, या पुढे या, मराठी युगापर्यंत या, बरीचशी उत्तरं मिळतील आणि बाकी मार्गदर्शन होतच करायला. छान होतं आणि वेगळ्या टाईपचं विचार, वेगळ्या टाईपने सासरच्या लोकांनी बघितल्यावर त्यांना जास्त आनंद झाला. खूप छान माहिती मिळाली आणि खूप छान झालं आजचं सेशन. थँक्यू. थँक्यू. येस. ओके, लास्ट फीडबॅक कोणाचा आहे? थांबूया. ओके. All right. We'll say bye to each other. आत्मचिंतन करा. लिहा, I forgive, I'm sorry, I forgive. Right? हे लिहा. Thank you and I love you. This is very important to say. भले ते तुम्हाला ते मला बघा मी तुम्हाला I love you म्हटले, किंवा तुम्ही जर नवरा असाल तर बघा मी तुला, ते काही बोलायची गरज नाही.
कोणी कोणाला काय बोलले, इट इज ऑल ओके. मनात इट इन द माइंड. एनर्जी लेवलवरती बदला, फिजिकल लेवलवरती ऑटोमॅटिक बदले. बदललं नाही मला फोन करू नका, माझ्या हातात त्याच्यातलं काहीच नाही. ओके, येस, गुड इव्हनिंग, बाय, टाटा, सी यू.